नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की गजानन नगर आणि पुंडलिक नगर या दोघांच्या मधोमध हा राहणारा परिवार, गरिबीचे चटके खाऊन संघर्ष करून पुढे जाणारा हा परिवार म्हणजेच मनीषाताई कुंजाजी शेळके. त्यांना 2 मुलं आहेत, परंतु त्या परिवाराला सांभाळत कुठेतरी आपण ध्येय गाठायचं आणि स्वतःच्या पायावर आपण कसं उभं राहायचं हे त्यांच्याकडनं आपण त्यांच्या संवादातून आपल्याला माहिती देत आहोत. नुकताच इयत्ता 10वीचा निकाल लागलाय आणि आज त्यांच्यासोबत आपण संवाद करतोय की त्यांनी इयत्ता 10वी चे पेपर्स दिलेले आहेत आणि चांगले मार्क्स, चांगले टक्के मिळून आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांनी ठसा उमटवलेला आहे. यात त्यांचा मुलगा आहे, मुलगा सुद्धा 10वीला आहे आणि त्या सुद्धा 10वीचा पेपर दिलेला आहे. म्हणजे असा हा एक दुग्ध शर्करा योग आणि दुग्ध शर्करा योगामध्ये सर्वत्र त्यांचं या ठिकाणी परिवाराकडून तसेच सर्वच नातेवाईक मंडळी असतील, सर्व शहरातील मंडळी असतील, त्यांनी कौतुक केलेलं आहे. ताई, हार्दिक स्वागत, सुस्वागत. आज आपण या ठिकाणी हा पेपर देण्याचा निर्णय कसा घेतला? असंच की वाटलं मला पण 10वी काढावी म्हणून. अच्छा, 10वी काढली. पण आपलं शिक्षण किती होतं? 8वी झाली. अच्छा, 8वी झाल्यानंतर तरी तुमच्या मनामध्ये आला की आपण आता सध्या काय करताय? सध्या मी जॉब करत आहे पार्लरमध्ये. मला वाटलं 10वी काढावी. अच्छा, आणि आपला परिवार सांभाळण्यासाठी काय करताय आपण आता सध्या? मी पार्लरमध्ये जॉब करत आहे. पार्लरमध्ये. अच्छा, बरं, मग पार्लरच्या माध्यमातून आपण पुढे जाणार? हो. बरं, मग 10वी काढायचा निर्णय का घेतला? आयटीआयला ऍडमिशन वगैरे घेण्यासाठी सर्व विचारत होते की 10वी लागते. मग म्हटलं तसं पण होईल आणि 10वी काढायची म्हणून. अच्छा, जेमतेम परिस्थिती मिडल क्लासच आहे. अच्छा, आई पप्पांनी सपोर्ट केला, कर कर हिंमत दिली, म्हटलं ठीक आहे. अच्छा. मित्रांनो, अशा पद्धतीची हलाखीची परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला कुठेतरी या ठिकाणी मात द्यायचं आणि आपण जिद्दीनं उभं राहायचं हाच प्रयत्न या ठिकाणी हा परिवारांचा राहिलेला आहे. आई वडिलांची स्वप्न असतात, परंतु त्या स्वप्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण आपण करावेत हा एक हेतू मनामध्ये ठेवून आज ते मार्गक्रमण करतायत. बेटा, तुझं नाव? अच्छा, बरं, कसं वाटतंय आज तू पास झालाय? किती टक्के मार्क मिळाले? 91.7. कोणत्या शाळेमध्ये होत आहे? श्री शिवाजी विद्यालय. शिवाजी विद्यालय म्हटल्यानंतर बहुजन चळवळीतली ही एक स्कूल आहे आणि त्या स्कूलच्या माध्यमातून बहुजनांची लेकरं शिकले गेले पाहिजेत, सवरले गेले पाहिजेत आणि पुढे गेले पाहिजेत. आज उद्दिष्ट श्री शिवाजी शाळेचं राहिलेलं आहे. बरं, काय बनण्याची इच्छा आहे तुझ्या मुलाला? इंजिनियर. आईचे स्वप्न पूर्ण करणार. मित्रांनो, त्याला माहिती आहे गरिबी काय आहे आणि कशा पद्धतीची आपली आई, आपली आजी कशी सांभाळ करते आणि ते पुढे कसं जायचं हाच उद्दिष्ट त्यांच्या मनामध्ये आहे. हा परिवार आहे मित्रांनो, परंतु परिवारासोबत आपण संवाद करतोय. असे अनेक परिवार आहेत महाराष्ट्रामध्ये, परंतु हे एक जिवंत उदाहरण ग्राउंड रिपोर्टिंग आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी घेतो. ताई, आज तुम्ही आयटीआय झाल्यानंतर स्वतःच पार्लर आपण उभारणार आणि महिलांना काय संदेश देणार? कारण की आपण राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये राहतो. शिकण्यासाठी वयाची अट नाही सोडणार. सगळ्यांनी प्रयत्न केला तर होऊ शकतो. काही पण होऊ शकतो, काही करू शकतो. तेवढंच सांगेल सगळ्यांना. मित्रांनो, जिद्दीने आपण पुढे जायचं आणि पुढे ध्येय गाठायचं. दुसरा मुलगा काय म्हणतो? दुसरा मुलगा आता 8th स्टँडर्डमध्ये गेला. त्यालाही चांगले मार्क्स मिळाले. अच्छा, आपण सर्व एकत्रित कुटुंबात राहताय? हो, सर्व एकत्रित आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने गुणत गोविंदाने हा परिवार नांदतोय आणि आज हे जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण बघतोय की सर्वसाधारण परिस्थिती आहे, पण परिस्थितीला या ठिकाणी मात द्यायची आहे आणि आपण पुढे जायचं आहे. कारण सावित्रीच्या लेखी आणि जिजाऊंच्या लेखी कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नसतात हे एक जिवंत उदाहरण या ठिकाणी दिसून आलेलं आहे. पुनश्च त्यांच्या भावी वाटचालीस आपण शुभेच्छा देतो आणि त्यांची आजी सुद्धा या ठिकाणी आहेत. आजी सुद्धा त्यांच्या सोबत आपण संवाद करणार आहोत की आपले लेकरं कशा पद्धतीने ते पुढे नेत आहेत. माझं संगीता कुंजाजी शेळके. अच्छा, बरं, काय वाटतंय तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल आणि नातवांबद्दल? आज त्यांनी 10वी मध्ये चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. मला खूप आनंद वाटतो की माझी आज नातू आणि मुलगी दोघ जण सोबत 16 वर्षाच्या नंतर. 16 वर्षाचा पेपर सोबत खूप छान वाटतं आणि तिची परिस्थिती अशी होती की असं वाटतं की तिने काहीतरी करावं. ती बाहेर सुद्धा निघत नव्हती.
मी तिला स्वतःहून बाहेर काढलं, जॉब करायला लावला, खूप तिच्यासाठी काही केलं मी. 6 वर्षांमध्ये माझ्या मुलीने बदलून टाकलं. त्याच्यामुळं मला माझ्या फार मुलीला बदलायचं जरीची होतं. सण नापसण खूप केलेली. लोकांचं कर्ज काढून फायनान्सचं कर्ज काढून मी माझी नातू आणि मुली, माझा मुलगा आता MBBS म्हणजे हे दिलेले, पेपर दिलेले. आता भगवंत स्वामी काय करेल. बरं, आज इथे तुमच्या मुली आणि तुमचे नातवंड या ठिकाणी शिकतायत आणि ते पुढे चालले. तुमच्यासारख्या अशा काही या ठिकाणी मुली आहेत, तुमच्यासारख्या मुली आहेत आणि मुलं आहेत, त्यांना काय सांगितलं की त्यांनी कसं उभं राहावं हिमतीने उभं राहावं, करावं. आज माणसाची साथ म्हणून काही चालत नाहीये, थोडं आपण पण करावं ना. अशा बायांनी तर खूप पुढे जावं, माझी ही इच्छा आहे. कारण माझ्यावर घडलेलं आहे. माझ्या मुलीसारख्या सगळ्या मुली माझ्या, त्यांनी सगळ्यांनी हे काम करावं, शिक्षण करावं, म्हणजे त्यांना काय आवडतं ते त्यांनी करावं. पण आज तुम्हाला आनंद वाटतोय? खूप खूप कर्ज तर भेटून जाणार, पण माझे लेकरं शिकतात, मला खूप आनंद. समजा उद्याला जर समजा भवितव्य जर चांगलं जर निघालं आणि तुमची मुलगी म्हणा, तुमची नातवंड मोठ्या पदावर जर काम जर करत जर असले आणि मोठ्या पदावर जर सर्व्हिसला लागले, तर तो आनंद कसा व्यक्त करायचा? बापरे, मी तर त्या दिवशी तर सांगूच शकत नाही तुम्हाला की मी खूप माझे मुलं शिकवले, खूप याच्यातून वरती केले. त्या दिवशीचा आनंद मी कसा व्यक्त करीन मला हे सांगता येत नाही सर. मित्रांनो, हे एक अश्रू आहे, परंतु अश्रू हे अनावर होत असतात आणि परिस्थिती असते आणि परिस्थितीचं एक कुठेतरी आपण भान ठेवून आपण पुढे जायचं आणि आपलं ध्येय गाठायचं, हाच प्रयत्न या ठिकाणी परिवाराचा राहिलेला आहे. पुन्हा या परिवाराला खूप खूप आपण शुभेच्छा देऊया. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.